धन्यवाद सुशांत शिंदे. सध्या आपण बघतोय सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या इनिंग वरती पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेखा पार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संजू वरती केला जातोय काउंटर अटॅक. सध्या चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पुसलाय 4 वरती. सध्या आपण संघ जर बघितला तर बॅटिंग करणारा संघ पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती. एकच धाव मिळेल. यावेळी जबरदस्त फटका डीप फाईन लेगला. चेंडू आउट ऑफ दी पार्क. हवेच्या झोतावरती जातोय षटकार. अदिती 11 ची ही पहिली मॅच सध्या आपण बघतोय आणि अदिती 11 चा सिम्बॉलचा लोगो जर बघितला तर मुंबई इंडियन्स आहे आणि तशी बॅटिंग होते सध्या. मैदानाच्या आतमध्ये 11 धावा लागल्यात फलकावरती आणि आयकॉन खेळाडू संजू कांबळेवरती अटॅक. यावेळी सरळ मिड ऑफला क्षेत्ररक्षक. झेल टिपण्याची संधी. झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. सध्या आपण बघतोय नवीन बॅटर सोमनाथ चौधरी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती जर आपण बघितले तर संदीप आहेत आणि तेही पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सध्या APL सीझन 4 मध्ये आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालेत. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय. संजू वरती अटॅक केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप कॉर्नरला. सीमारेखा पार. षटकार. समाजसेवक आदरणीय सन्मान्य कैलासजी पाटील साहेब, त्यानंतर समाजसेवक रमेशजी भुवड साहेब आणि त्यानंतर संतोषजी पाटील साहेब समाजसेवक. आपल्या विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सध्या आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अदिती 11 संघ पोहोचलाय 17 वरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा. ठीक आहे. आदरणीय सन्माननीय T20 ग्रुपचे अध्यक्ष रुपेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर अदिती 11 संघ सध्या बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 17 केल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप आलाय. समोर दोन बॅटर जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सध्या चांगल्या प्रकारची बॅटिंग केली जाते. यावेळी पुन्हा एकदा बॅकलिपचा उपयोग केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप कॉर्नरला. सीमारेखा पार. षटकार.
साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत आणि या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा अटॅकिंग फलंदाजी करत असताना पाहायला भेटले जातात संदीप टू संदीप अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या चेंडूवरती जर आपण बघितलं तर 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप वरती अटॅक करण्याचं काम केलं जातंय. हवेचा झोत आता मात्र झपाट्याने वाढला जातोय. पुन्हा एकदा मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय. संजीव कांबळे या चेंडूवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पण एकच धाव मिळेल. सध्या स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचवीस धावा फलकावरती लागले गेले. सध्या आपण बघतोय ऑन साइडला फुल टॉस, चेंडूला कन्वर्ट केलंय. चेंडू चाललाय मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेखा पार, षटकार. धन्यवाद. डीजे 31 धावेवरती संघ पोहोचलाय. अदिती 11चा संघ प्रथम बॅटिंग करत असताना षटक आतापर्यंत सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये संघ पोहोचलाय 31 वरती. चांगली सरासरी बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठले तितकीच लांबी गाठले का? चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार, षटकार. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय षटकारांची आतिषबाजी सुरू आहे फलंदाज संदीपच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक बीट झालेत पण शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरलंय आणि या चेंडूला फील्ड केलंय. उमेश पडवी आहेत आणि तिथून उमेश पेडवीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय आणि तिथून 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अदिती 11 संघ पोहोचलाय 38 धावेवरती. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर. अदिती 11 ची पहिली बॅटिंग करत असताना 2 बॅटर मात्र चांगली कामगिरी करतात. एका साइडला जर बघितलं तर सोमनाथ, एका साइडला संदीप. गोलंदाजी मार्क वरती राहुल. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेलची संधी आहे. हो वाडा कॅच ऑफ द डे. आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपला जातोय राहुलच्या माध्यमातून आणि इथून गडी बाद होतोय. संदीपच्या खेळ लागतोय पूर्ण विराम. बॅक टू डग आउट गॉन. धन्यवाद डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. यावेळी पाहायचं आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जातोय. चेंडू हाताळल्यानंतर पुन्हा एकदा उलट्या दिशेने. हा झेल टिपणं सोपं नाही आणि त्यानंतर सेलिब्रेशन करत असताना आपण बघतोय राहुल. महत्वाचा फलंदाज रगआउटच्या दिशेने जात असताना आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सध्या बघतोय नवीन बॅटर राजू. सध्या आपण बघतोय राजू. सध्या आपण बघतोय नवीन बॅटर आलेत, दाखल झालेत. आता समोर जर बॅटर बघितला तर सोमनाथ आहे. सोमनाथच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके आले गेलेत पण तिथून सोमनाथला स्ट्राईक वरती आणणं जाईल का हेही महत्वाचं आहे. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये
राहुलचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल 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 पॉवरफुल करत असताना चेंडू चाललाय सीमारेखा पार षटकार. धावसंख्या 6 ने भर होते. अदिती 11 संघ पोहोचलाय 44 धावेवरती. पुन्हा एकदा राहुल सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बीट झालेत. पाहायचं आहे सध्या पाठलाग सुरू आहे. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेट असा कॉल दिला गेलाय पण चुकीच्या एंडला होते फेकी. त्यामुळे सोमनाथ क्रीज मध्ये पाहायला भेटले जात आहेत. सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत पण महत्वाचं आहे या इनिंग मध्ये धावा बनवणं आणि सध्या तेच धावा बनवण्याचं काम सध्या दोन बॅटरकडनं होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. आणि इथून 2 धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे 46 धावेवरती. पहिल्या षटकातील पहिल्या इनिंग मधील जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर धावा आल्या होत्या 21. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावा आल्यात त्या म्हणजे 8 धावा आल्यात. 8 आल्यात. पाहायचं आहे पुन्हा एकदा सज्ज राहुल. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालेत. पाहायचं आहे इथून राजूही बीट झालेत पण या चेंडूवरती 2200 रुपयामध्ये एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 1 ने भर होईल. संघ पोहोचलाय 47 धावेवरती. आचोले प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या आपण बघतोय. संघ जर आपण बघितले गेले तर 444 बॉईज आचोळे, त्यानंतर विवार सीसी. शॉर्ट पिच पुल 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 चेंडू चाललाय सीमारेखा पार षटकार. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 53 धावा. हो फटका छान आहे. फटका छान आहे. चेंडू फटका खेळल्यानंतर फलंदाज जागेतून घुटना टेक आणि तमाशात एक चेंडू सीमारेखा पार षटकार. सध्या आपण बघतोय सोमनाथ. आपण जर बघितलं तर पाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटरसाठी पाणी घेऊन जायचं आहे. आपला डगआउट्स आहे. त्या डगआउट्स मधून खेळाडू आले तरी चालतील. आणि विनंती असेल आपल्या डगआउट्स मधून पाणी आपणही आणून घेऊन जायचं आहे. जे आपली काय जे खेळाडूंसाठी ज्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहेत तर आपल्या डगआउट्स मधून जो संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि जो संघ क्षेत्ररक्षण करतोय तर विनंती असेल की आपल्या डगआउट्स मधून आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला डीजे कडे जातो. एक तो एक सुमधुर संगीत. सध्या ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. धन्यवाद डीजे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सध्या आपण बघतोय आणि इथून पहिल्या चेंडूवरती यष्टी वाकवलंय. फलंदाज सध्या डगआउटच्या दिशेने.
नेक्स्ट मॅच रितेश 11 वर्सेस वालके स्पोर्ट्स. निलेशजी वालके साहेबांचा हा संघ आहे. रितेश स्पोर्ट्स चा संघ जो आपण बघणार आहे दुसरी मॅच खेळणार आहेत. पहिला एक मॅच दुसरा मॅच खेळला होता 444 आचोले बॉईज संघासोबत आणि तिथून तो त्या संघाने पराभूत केलं होतं आचोले बॉईजच्या संघाने. पुन्हा एकदा दुसरी मॅच खेळेल संघ असेल समोर वालके स्पोर्ट्स. तर विनंती असेल दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. यावेळी फुलटॉस सुबन बाउन्स चेंडू सीमारेखा पार चौकाराच्या दिशेने जात असताना आपण सध्या बघतोय चेंडू चाललाय सीमारेखा पार चौकार. पहिल्या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली ते विसरलाय आता मात्र छान गोलंदाजी होते. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू हाताळण्याचं काम केलं जातंय आणि इथून सोमनाथ नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. सध्या षटक मार्गस्थ शेवटचं आहे पण सोमनाथला स्ट्राईक वरती जाणं गरजेचं आहे पण तसं काही घडलं जात नाही. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. एक गडी बाद झाल्यात. या षटकामध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात 63 बनवल्यात पण 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अगोदर सफल झाले होते. बेल्स सध्या आपण बघतोय संतोषने चांगली गोलंदाजी केले मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू हाताळण्याचा पण पंचाने तिकडे तिथून सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू तर हाताळला गेलाय. तिथून सध्या वाईट बॉल आहे. DRS चा वापर केला गेलाय कारण ॲक्युरेट आहे. सध्या आपण बघतोय धावचीच्या रूपामध्ये बाद झालाय का तेही महत्वाचं आहे. रनआउटचा स्ट्राईक रनआउटचा. चला पंचांचा जो एंड आहे म्हणजे स्ट्राईक एंडला फलंदाज आउट आहे पण फलंदाज चंद्रकांत बाद आहेत कारण चंद्रकांत जागेवरती होते. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलंय त्यामुळे चंद्रकांतला परतावं लागेल. स्ट्राईक एंडवरती सोमनाथ जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत सोमनाथ तिथे स्ट्राईक एंडवरती राहील. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आपण सध्या बघतोय स्ट्राईकला नवीन बॅटर राहील सोमनाथ. हा नवीन बॅटर नॉन स्ट्राईकला येईल. स्ट्राईक एंडला सोमनाथ राहतील. संतोषजी जाधव साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. समाजसेवक आहेत आणि सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेत. धावसंख्या फलकावरती लागली गेले 64 धावा. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. संतोषने चांगली कामगिरी केली या षटकामध्ये. ओहो इथून जर या चेंडूवरती पुन्हा एकदा चित्र घडलंय.
चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेखा पार. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. बिमार जे पहिल्या सामन्यामध्ये घडलं होतं ते पुन्हा एकदा घडताना पाहायला भेटेल का, महत्वाचं तेही आहे. पण चौकार आलाय. स्ट्राईक एंड वरती आपण जर बघितलं तर सोमनाथ आहे. फ्री हिटचा चेंडू येणारा असेल. 5 धावा आल्यात या चेंडूवरती. संघ पोचलाय तो म्हणजे 69 धाबेवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक सध्या पाठलाग सुरू आहे व चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती आल्यात धावा 4 आणि 4 ने संघ पोचलाय. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे मला वाटते, माफ करा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 73. 43 धावा फलकावरती लागले गेल्यात. आतापर्यंत एक चेंडूवरती 10 खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संतोष पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. पंचांचा इशारा आलाय बिमरचा. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. षटकार. आता हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडलाय का नाही महत्वाचं ते आहे. पंचांचे हात हवेमध्ये. दावा बहाल केले जातात, दान केले जातात आणि इथून या चेंडूवरती वाईट +4 85 धावा आल्यात. टोटल फलकावरती लागल्या गेल्यात. 5 धावा आल्यात या चेंडूवरती. डोकेदुखी ठरले बिमरची. आता मला वाटते संतोषला झोप येणार नाही आज. सुरुवातीचे 5 चेंडू असे हाताळले होते त्यामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता हा चेंडू चांगला हाताळलाय सध्या आपण बघतोय आणि इथून गडीबाद झालाय या चेंडूवरती. षटकाची समाप्ती झाली सध्या आपण बघतोय आणि इथून 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 85. आता इथून 86 धावा करायच्या आहेत. संघ जर आपण बघितला गेला तर निखिल 11चा संघ इथून धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 86 धावा. डीजे कडे जातोय. ऐकतो एक सुमधुर संगीत.
खेळतात वालके स्पोर्ट्सचा संघ. आपण बघतो या स्पर्धेचे आयोजक जयेश पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. हेड सांगितलंय, टेल आलंय. वालके स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. काय डिसिजन? आमची डिसिजन असेल फिल्डिंग. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिली मॅच खेळतायत तर कितपर्यंत धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा प्रयत्न असेल 30 ते 35 धावांवर रोखण्याचा. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण मॅच सुरू आहे. रितेश 11 संघ तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅटिंग करायची आहे, मॅच सुरू आहे, त्यामुळे आपण सरळ कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जातोय. आवाज ऐकतोय धनंजय पाटील यांचा. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच मात्र सांगतायत व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल. पहिलाच बॉल मात्र काउंट केला जाईल. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर एक सिंगलने संघाची धावसंख्या मात्र ऍड केली जात आहेत. लक्ष मोठं आहे, पाठलाग मोठा करायचा 86 धावेंचा, पण कठीण नाही आहे. संजू कांबळे जोपर्यंत आहेत तोपर्यंत सर्व काही ऑन असणार आहेत. फटका समोर खेळला आहेत, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले, परंतु पाय जो आहे तो आधी बाउंड्री लाईनच्या जवळपास पोहोचला आहे, त्यामुळे हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. परंतु टाळ्यांचा गजर या क्षेत्ररक्षकाचा व्हायला हवा. वय वर्ष जवळपास 50चे खेळाडू आहेत आणि 55चे खेळाडू आज इतक्या वेगाने धावले होते. व्हॉट एफर्ट, खूप चांगला एफर्ट होता. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 5. आणखीन एक स्ट्रोक, फटका फसलाय, झेल टिपलाय. संजू कांबळे यांची प्राइज विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहेत. याच विकेटचं सेलिब्रेशन करायचं होतं. आता देखील संजू स्वस्तात परतलाय मैदानाच्या बाहेर. संजू बॅक टू पॅव्हिलियन. स्वतः लालचंद जयस्वाल यांना आता मैदानाच्या आतमध्ये यावं लागलेत. ऑनर आहेत, संघाचे संघ मालक आहेत. त्याचं कारण महत्वाची विकेट मिळाली संजू कांबळे यांची आणि ती प्राइजलेस विकेट होती. गोलंदाज तयार, फटका समोर खेळलाय, डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला, परंतु मिड ऑफचा खेळाडू आपण पाहिलं तर अगदी वेगाने बॉलवरती आला. राकेश आपले 40 प्लेचे खेळाडू आहेत, ते सध्या तिथे तुम्हाला पाहायला मिळाले. बॉल लढवत असताना रन संख्या आपण पाहिली तर 1 ने वाढत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 6. 6 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 बॉल. संतोष स्ट्राईक वरती पुन्हा तयार, सोडून दिला बॉल, लेफ्ट केला. पंच सांगतायत व्हाईट बॉल. इशारा करत असताना पंच मैजी पाटील आम्हाला दर्शवतात व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 7. 7 ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा कळ जुनी मैदानावरती येणं बाकी आहेत. हो, वेगाने टाकला होता बॉल, ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर खेळाडूला रीच करून उलकून टाकला होता बॉल. आणि लेदर खेळाडू आहेत, त्याच्यामुळे ऍक्शन अँगल जर सर्व काही पाहिलं ना तर या खेळाडूच्या तुम्हाला त्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॉल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानावरती करतायत सोमनाथ. सोमनाथचा शेवटचा बॉल, फटका फसलाय, वरती चढलाय. विकेट किपर कडून झेल सुटलाय, तिथेही चुकी. या मॅच मध्ये विकेट किपर करतायत तरी काय. एक नाही, परमेश्वर तुम्हाला वारंवार संधी देत नाहीत. एक वेळा दुसऱ्यांदा संधी दिली होती, पण तिथे देखील विकेट किपर चुकताना पाहायला मिळालेत. जीवनदान मिळालं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात, षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिल्या जवळपास एक ओव्हरचा एक शेवटचा बॉल बाकी. एक शेवटचा बॉल बाकी आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर 8. फुलटच बॉल, फटका खेळला, ऑन साइडला टर्न केला बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, पुन्हा बॉल लढवतात. चांगली फिल्डिंग चंद्रकांत यांची पाहायला मिळतात. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल, एका जागेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेले. पहिल्या षटकामध्ये रन आल्यात 9 धावा. पाठलाग करायचा 86 धावेंचा निखिल 11 या टीमला. आदिती 11 संघाच्या अगेन्स्ट काय घडेल याची चर्चा आपण मैदानावरती करणार आहोत या सेकंड ओव्हर मध्ये.
सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी चंद्रकांत मैदानावरती येतात. आपल्या मास्टरचे लिजन खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत. त्यांना तुम्ही पाहताय पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मान देण्यासाठी भाग पडलेत. आज खऱ्या अर्थानं एक काळ ज्यांनी गाजवलाय असे खेळाडू चंद्रकांत दादा तुम्हाला पाहायला मिळतात, जे सध्या गोलंदाजीवरती आहेत आणि लिजन आहेत. या गावचं भूषण खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातात, कारण की 40+ क्रिकेट या खेळाडूंना देखील आपल्या गोलंदाजीवरून बॅटिंगवरून दाखवून दिलं. असे खेळाडू आहेत. वय वर्ष जरी त्यांची 55 असलीत तरी देखील क्रिकेटवरचं प्रेम अद्यापही ते प्रेम तुम्हाला क्रिकेटवरचं त्यांचं पाहायला मिळत आहेत आणि ते खेळाडू सध्या गोलंदाजीवरती आहेत. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. येस, बॅटची एज होती तिथे, मात्र पंचांमध्ये ताळमेळ दिसला. पंच रजनीश पाटील आणि महेश पाटील यांच्यामध्ये ताळमेळ. फलंदाज मैदानाच्या बाहेर, तोही मात्र निघालाय. त्यालाही माहित आहे की बॅटला लागलाय बॉल, स्पर्श झालाय आणि लगेच विकेट. आम्हाला आमचे स्कोरर सांगतात की आज संतोषनं एक वेळा नाही 2 वेळा तसं केलं होतं. शेवटच्या 2 बॉलमध्ये त्याने 22 धावा दिल्या होत्या. 4 बॉलमध्ये 4 देऊन शेवटच्या 2 बॉलमध्ये 22 त्यानं दिल्या होत्या आणि मागच्या मॅच मध्ये मला वाटतं की 1 मध्ये 20 दिल्या होत्या. प्रॅक्टिसला पण सुरू असतं, पण नवीन काही असं नाहीये. जय पाटील मैदानावरती येत आहेत, नवीन खेळाडू आहेत. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, झेल आता मधून सुटलाय. आज प्रश्न तोच आहे, तुम्ही धावेंचा डोंगर उभा केलाय पण कॅचेस नाही सोडायच्यात. कॅचेस सोडल्या का मग परिणाम भोगदावा लागू शकतोय. रन 12. पुढचा बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकावर पाहिलं तर थोडा दूर आहे. बॉलला जोपर्यंत कलेक्ट करेल 1 बाउन्स तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. थर्ड अंपायर रेफर केलेत. तिसरे पंच आता बिझी आहेत, कारण की क्रुशियल स्टेज आहेत, क्रुशियल डिसिजन आहेत, त्यामुळे तिसरे पंच आता पाहणार आहेत. तिसरे पंच रोहिदास पाटील या. तुम्हाला वाटतं पण आम्हाला चेक करणं गरजेचं आहे, त्यामुळे आता क्रुशियल स्टेज आहे. थर्ड अंपायर डिसिजन आहे OUT. आउट. थोडं ऑन द लाईन जी होती ती बॅट स्लाइस तितकी झाली नाहीत आणि बरोबर रेषेच्या थोडा मागे राहिले बॅट. त्यामुळे स्पष्ट इथे आम्ही थर्ड अंपायरने सांगितलं, तिथे चेक केलं आणि जे काही डिसिजन आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. फलंदाज बाद आहेत. पंचांना थोडीशी शंका होती की हा खेळाडू आलाय की नाही आला, आपली बॅट त्याची क्रीज स्लाइस झालाय नाही झाली क्रीजमध्ये, त्या गोष्टी पाहण्याचा पंचांनी प्रयत्न केलात आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत कळवण्यात आलेले आहेत. धफलकेवरती धावा आहेत संघाच्या सध्या 12 धावा. 4 चेंडूत आतापर्यंत खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये 4 धावा या खेळाडूने दिलेल्या आहेत. ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. आता उमेश आलाय, तो थोडा लेट आलाय. मागच्या मॅच मध्ये त्यांना चांगली इनिंग पेश केली होती. तो उमेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फटका खूप चांगला खेळला. पुन्हा त्या चेंडू समोरच्या दिशेने भिरकावलाय. एक धाव कंप्लीट. तिथे क्षेत्ररक्षक मात्र बॉलला अडवत असताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 13.
सोमनाथ होते, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेदरचे खेळाडू आहेत. रन 14 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी व्हायचा आहे. डेंजर झोन कडे बॅट्समॅन आहेत. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. हु यू टी गॉन. 2 ओव्हर 15 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. थोडी कंडिशन जर पाहिली तर सध्या निखिल 11 संघाची धावगती मात्र तितकी वाढत नाहीत. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट गमवावी लागलेत. गोलंदाजीवरती कपिल आलेले आहेत. तिसरं षटक फेकण्यासाठी कपिल. पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉल लढवलाय. फिल्डिंग चांगली केलेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. दुसरी धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळालीत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. धावा फलकावरती 17. आणि या संघामध्ये तुम्हाला लिजंड खेळाडू जास्त पाहायला मिळतात 40+ ते सध्या तुम्ही मैदानावरती पाहू शकताय. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा बॉल. हाही खेळाडू लेदरचा आहे जो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल हाताळलाय. बॉल पाठीमागे चाललाय. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झालाय परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईट +4. एकूण धावा 5. कपिल पुन्हा तयार. पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल टाकला. आता लेन चांगले आहेत. बरकरार ठेवतोय. यानंतर पुढचा मॅच आपल्या भेटीला येतोय. रितेश 11 वर्सेस वालके स्पोर्ट्स. त्याच्यानंतर फ्रेंड्स ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तथास्तु ग्रुप. 3987चा संघ तुम्हाला काही वेळामध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तथास्तु ग्रुप वर्सेस फ्रेंड्स ग्रुप याच्यामध्ये लढत असेल. तीही लढत खूप पाहण्यासारखी असणार आहे. पुढचा बॉल हवेमध्ये फटका खेळलाय. चंद्रकांत दादा पुन्हा एकदा बॉल वरती परंतु वा काय फिल्डिंग. हे 40+ चे वय 55 या खेळाडूचं आहे आणि फिटनेस जर पाहिलं तर तुम्हाला लाजवेल इतका चांगला फिटनेस दाखवलाय. टाळ्यांचा गदर त्यांच्यासाठी होतोय. रनआउटच्या माध्यमातून आलं विकेट. फलंदाज बाद. गॉन. दाखल होता धावा फलकावरती 23 धावा 5 गडी बाद. पाठलाग करायचा होता 86 धाव्यांचा. 86चा पाठलाग होता. थोडंसं मोठी धावसंख्या होती आणि त्या धावेचा पाठलाग करत असताना मैदानावरती आपण पाहिलं तर रेग्युलरली विकेट आल्यात. त्याचं कारण रन जिथे तुम्हाला बनवायचे होते तिथे रन नाही बनवू शकलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी बाकवरती कपिल. पुढचा बॉल घेऊन कपिल तयार. पुन्हा मात्र ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय तिथून निघून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करायचा. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 24 ऑन स्कोर कार्ड लगावला गेला. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला गेल्यात.
उर्वरित 2 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. या मॅच मध्ये तितकं काही राहिलेलं नाहीत असं चित्र आता मैदानावरती दिसत आहेत, कारण की टार्गेट मोठं होतं. 86 धाब्यांचं टार्गेट होतं आणि त्या धाब्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी ही मैदानावरती हाताळण्यात आलेली आहेत. आणि एक मोठा खेळाडू होता संजू सारखा, आणि त्या संघाला मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे. फुलटस बॉल समोर फटका खेळलाय. पुण्याचा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये चंद्रकांत दादा येत असताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग करतायत. थोडासा बॉल हातामधून निसटलाय, तोपर्यंत 2 कंप्लीट. चांगली फेकी पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आता फक्त बाकी आहे या षटके दरम्यान. रन झाल्यात 26. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला निलेशजी वालके साहेबांचा संघ पाहायला मिळेल. वालके स्पोर्ट्स. स्विच हिट करायचं होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाही झाला. डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलायत. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 26. 26 धावा. 86 करायच्या होत्या, 26 झाल्यात. अजून भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. याने की तुम्हाला जवळपास 70 धावा अजून मैदानावरती 70 नाही, तुम्हाला जवळपास 60 करायचे असतील. 60 धाब्याचं लक्ष आहेत. 6 बॉल मध्ये 60, याने की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 10 रनच्या अधिकतम धावा घ्यायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती 10 रन मारायचे तर 60 होऊ शकतात. राकेश माळवी मैदानावरती येत आहेत. जे 40+ खेळाडू आहेत त्यांना तुम्ही मैदानावरती सध्या पाहतात गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट किपर बॉल वरती कॅच सुटलाय. तितका काही फरक पडणार नाही, पण एक जीवनदान मिळालेलं आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 59 धावा अजून करायच्यात. विजय यांना जीवनदान मिळालेलं आहे. त्या जीवनदानाचा फायदा ते सध्या मैदानाच्या आतमध्ये घेतील. येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत. 5 बॉल मध्ये रन करायचे तुम्हाला 59. 5 59 59. वाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल ऑफ टाइमच्या खूपच बाहेर जात असताना पाहायला मला थोडंसं हरकत केली, जास्त बाहेर निघाला बॉल. येणारे बॉल 5 करायच्या रन 58 58. पुढचा बॉल ऑफ टाइमच्या बाहेरून फटका खेळला. हवेमध्ये झेलची संधी. चंद्रकांत दादा आणखीन एक कॅच मैदानावरती घेतलाय. चांगला कॅच. 40+ खेळाडू गोलंदाजीवरती आणि 55 खेळाडू कॅच वरती. त्याने टिपलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समन आउट गॉन. नवीन बॅट्समन कृष्णा मैदानावरती येत आहेत. पुढचा बॉल. राकेशांचा बॉल पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. काढू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. आता या मॅच मध्ये तितकं काही राहिलंय का तर नाही राहिलं. मॅचची हवा तर निघून गेलेत. 29ला 6 विकेट. निखिल 11 या संघाची. पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडंसं वेग ठेवला या बॉलवरती आणि विकेट किपरच्या दिशेने चेंडू जात असताना डॉट बॉल येतोय. रन संख्या 29. 6 गडी बाद. शेवटचे 2 बॉल आता बाकी आहेत या मॅच मध्ये. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातात पुन्हा एकदा पाहूयात. गोलंदाज तयार राकेश. पुढचा बॉल. चांगला बॉल. अक्षरशः आपल्या गोलंदाजीवरती या संघानं समोरच्या बॅट्समॅनला नाचवलंय. संजू यांची जशी विकेट आली ना तशी या मॅच मध्ये जी रन करण्याची जी पद्धत होती, जी रन करण्याची जी चेस करण्याची पद्धत होती, थोडीशी कुठेतरी चुकताना पाहायला मिळालीत असंच आता म्हणता येईल.
पुन्हा एकदा एक चांगला बॉल टाकलाय आणि हा सामना मैदानावरती जिंकलाय टीम अदिती 11 संघानं. अदिती 11 कॉंग्रॅच्युलेशन दिनेश गायकवाड यांचा संघ आणि त्यामधले जास्तीत जास्त 40+ खेळाडू होते आणि या संघानं हा मॅच मैदानावरती जिंकलाय. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्डलक निखिल 11 या मॅच मध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलेत. पुढील येणाऱ्या मॅचेससाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. पुढचा मॅच सुरू होतोय. रितेश 11 आणि वालके स्पोर्टचा संघ प्रथमतः मैदानावरती दाखल झालेला आहे. एका बाजूला समाजसेवक निलेश दादा वालके यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला माजी नगरसेवक आदरणीय वैभव पाटील साहेबांचा संघ असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. मजा येईल या मॅचला. वालके स्पोर्ट्स प्रथमतः फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायचे रितेश 11ला. जर इतिहास पाहिला या संपूर्ण स्पर्धेमधील रितेश 11नं एक सामना गमावलाय. वालके स्पोर्ट्स आपला पहिला मॅच खेळतायत आणि इथून विजय तर हवाय रितेश 11ला. वालके स्पोर्ट्स प्रयत्न करणार पहिला मॅच मध्ये पहिला विजय मिळवण्याचा, तेही प्रयत्न करणार आहेत.